नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इथे आपण डेली करंट अफेअर्स इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या एमपीएससीच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईबही करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न स्किप करू नका। तर पाहूयात आजचा म्हणजेच 12 मे 2026चा चालू घडामोडी। प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 12 मे या दिवशी। महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे। 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन जगभर साजरा करतात। फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हा दिवस साजरा होतो आणि त्यांना आधुनिक परिचर्येची जननी असं म्हणतात। आणि या दिवसाचं आयोजन इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्स करत असते। पुढील प्रश्न दुसरा, AIF लॉन्चसाठी गरुड योजना कोणत्या संस्थेने प्रस्तावित केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सेबीने। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। सेबीने 11 मे 2026 रोजी गरुड ग्रीन चॅनल यंत्रणा प्रस्तावित केलेली आहे। गरुडचं फुल फॉर्म आहे ग्रीन चॅनल AIF रोलआउट अपॉन डॉक्युमेंट एक्नॉलेजमेंट, असा त्याचा फुल फॉर्म आहे, साधारण लक्षात ठेवा। आणि ही योजना AIF म्हणजेच अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड साठी तयार केलेली आहे, याचा देखील फुल फॉर्म लक्षात घ्या। AIFने सेबी नियंत्रण खाजगी गुंतवणूक साधन आहे सेबीचं, आणि सेबी AIF नियम 2012 अंतर्गत या फंडाचे नियमन करते। 31 डिसेंबर 2025 पर्यंत AIF उद्योगातील एकत्रित गुंतवणूक बांधिलकी 15.74 लाख कोटी इतकी झालेली आहे। आणि गरुड प्रस्तावावरती सार्वजनिक अभिप्राय देण्यासाठी अंतिम तारीख 1 जून 2026 पर्यंत असणार आहे। पुढील प्रश्न तिसरा, भारतातील पहिले लो इमिशन झोन कोणते शहर तयार करत आहे? असा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे हे शहर। याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा। पुणे शहर भारतातला पहिला लो इमिशन बनवण्याच्या तयारीत आहे। LEZ शिवाजीनगर या मध्यवर्ती आणि व्यस्त भागामध्ये हा उभारला जाणार आहे। लो इमिशन झोन म्हणजे जिथे जास्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रवेशावरती निर्बंध असतात। हा प्रकल्प पुणे महानगरपालिका राबवत आहे आणि ITDP इंडिया संस्थेची मदत देखील त्यांनी घेतलेली आहे। या जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांना LEZ मध्ये प्रत्येक वेळेस प्रवेशासाठी दैनंदिन शुल्क लागू होईल आणि भारतातली सध्याची वाहनं उत्सर्जन मानक भारत स्टेज 6 यावरती आहेत। पुढील प्रश्न चौथा, VBGRAMG कायदा भारतात मनरेगाची जागा कोणत्या तारखेपासून घेणार आहे? असा प्रश्न। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1 जुलै 2026 पासून। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। VBGRAMG कायदा 1 जुलै 2026 पासून मनरेगाची जागा घेणार आहे। याचा फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन, असा त्याचा फुल फॉर्म आहे। आणि 21 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपतींनी VBGRAMG ऍक्ट 2025 मंजूर केलेला होता, तारीख लक्षात घ्या। आणि मनरेगाचा फुल फॉर्म आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, जो 2025 मध्येच लागू झाला होता। बहुतांश राज्यांसाठी केंद्र आणि राज्य यांच्या निधीचा वाटा
60-40 60-40 असणार आहे आणि विकसित भारत ॲट 2047 या दृष्टिकोनाचा भाग असल्याने मोठा बदल अपेक्षित आहे. यामध्ये 2026-27 साठी केंद्र सरकारने या योजनेसाठी जवळपास 95,700 कोटींची तरतूद केलेली आहे आणि या योजनेचा वार्षिक अंदाज खर्च 1.51 लाख कोटींपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे. पुढील प्रश्न 5वा. AIM संवाद मध्य भारत आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंदूर या शहरामध्ये. महत्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. अटल इनोव्हेशन मिशन AIM हे नीती आयोगाचे एक पाऊल आहे. एम संवाद मध्य भारत आवृत्ती 11 मे 2026 रोजी इंदूर मध्य प्रदेशमध्ये संपन्न झालेला आहे. कार्यक्रम राजा रामन्ना सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये झाला आणि एम संवादाचा मुख्य हेतू आहे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यातलं सहकार्य अधिक मजबूत करणं आणि या उपक्रमाचा मुख्य फोकस इन्क्युबेटर नेटवर्क मजबूत करण्यावरती आहे आणि एम संवाद हे ज्ञान विनिमय, धोरण चर्चा आणि सहकार्याचं एक महत्त्वाचं व्यासपीठ बनलं आहे. पुढील प्रश्न 6वा. हंगेरीचे पंतप्रधान म्हणून कोणी नुकतीच शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पीटर मॅकगॅर असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पीटर मॅकगॅर हंगेरीचे नवे पंतप्रधान झालेत. त्यांनी नुकतीच शपथ घेतली आणि 12 एप्रिलला सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्यांच्या तीसझा पक्षाला जबरदस्त बहुमत मिळालं, इतकं की संविधान बदलू शकतात. यामुळे विक्टर ऑर्बॉन यांची 16 वर्षांची सत्ता संपली आणि ऑर्बॉन राष्ट्रवादी विचारांचे मानले जात आणि मॅकगॅर यांच्या विजयामुळे हंगेरीच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने वळण लागलं आहे असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न 7वा. एस जयशंकर यांच्या भेटी दरम्यान भारत आणि त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यात किती करार झालेले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 करार झालेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि त्रिनिदाद व टोबॅगो यांच्यामध्ये 8 सामंजस्य करार झालेले आहेत नुकतेच आणि हे करार एस जयशंकर यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात झाले. ते भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. या करारामध्ये पर्यटन, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि आयुर्वेद अशा क्षेत्रांचा समावेश आहे आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जा देण्यासाठी देखील करार झालाय भारतासोबत त्यांचा. पुढील प्रश्न 8वा. तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 2 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय महिला रिकर्व्ह संघात कोणाचा समावेश होता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहाड असं या तिघींचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तिरंदाजी वर्ल्ड कप स्टेज 2 2026 स्पर्धा शांघाय येथे पार पडलेली आहे आणि भारतीय महिला रिकर्व्ह संघाने यामध्ये सुवर्ण पदक जिंकलंय आणि भारतीय महिला संघामध्ये दीपिका कुमारी, अंकिता भकत, कुमकुम मोहाड या तिघींचा समावेश होता. भारताने अंतिम सामन्यात चीनचा पराभव केलेला आहे आणि 2021 नंतर भारतीय महिला रिकर्व्ह संघाचे हे पहिले वर्ल्ड कप सुवर्ण पदक ठरलं यामुळे आणि महाराष्ट्राच्या साहिल जाधव याने या स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. हा देखील पॉइंट लक्षात ठेवा. हा आणि हा असे 2 प्रश्न येऊ शकतात. पुढील प्रश्न 9वा. भारताने 2025 मध्ये किती सौर ऊर्जा क्षमता वाढवली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 44 गिगावॅट्स.
पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने 2025 मध्ये विक्रमी 44 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता वाढवली. मार्च 2026 पर्यंत भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता 150.2 गिगावॅट्स इतकी झालेली आहे. फरक लक्षात घ्या. आणि भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनलाय. सौर क्षमता गिगावॅट मध्ये मोजली जाते. आणि भारतातील सौर ऊर्जा विस्तार PM सूर्यघर योजनेची महत्त्वाची भूमिका आहे. आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय हे भारतातील नवीकरणीय ऊर्जा धोरणासाठी जबाबदार आहे. आणि चीन आणि युरोपियन युनियन यांनी भारतापेक्षा अधिक वार्षिक सौर क्षमता वाढ नोंदवलेली आहे. म्हणजे आपल्या पुढील 2 देश किंवा संस्था. पुढील प्रश्न 10वा. 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, हिमंता बिस्वा शर्मा असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसामच्या मुख्यमंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती झाली आहे. आणि NDAच्या वतीने आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झालेले आहे यामुळे. आणि हिमंता बिस्वा शर्मा हे 12 मे 2026 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हिमंता बिस्वा शर्मा यांची औपचारिक नियुक्ती केली. आणि NDA विधिमंडळ पक्षाच्या 102 आमदारांनी हिमंता बिस्वा शर्मा यांची एकमताने निवड केली. पुढील प्रश्न 11वा. देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026 ची घोषणा कोणी केली आहे? देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर निशित के भांडारकर. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार 2026 ची घोषणा 30 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. पुरस्काराची घोषणा विश्व संवाद केंद्र मुंबई येथे करण्यात आली. आणि डॉक्टर निशित के भांडारकर हे पुरस्कार समितीचे संयोजक आहेत. राकेश त्रिवेदी यांना वरिष्ठ पत्रकार श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. ते टाइम्स नाव नवभारतशी संबंधित आहेत. पुरस्कार कोणाला मिळाले हे लक्षात ठेवा. राकेश त्रिवेदी. पुढील नाव आहे मिलिंद बल्लाळ. यांनीही वरिष्ठ पत्रकार श्रेणीमध्ये यांना सन्मानित करण्यात आलं. ते ठाणे वैभव शी संबंधित आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. सेहत उपक्रम कोणत्या संस्थेने संयुक्तपणे सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ICMR आणि ICAR अशा 2 संस्थांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. ICMR आणि ICAR यांनी संयुक्तपणे सेहत उपक्रम सुरू केला आहे. आणि सेहत उपक्रमाची सुरुवात 11 मे 2026 रोजी झाली. उपक्रम नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेला आहे. सेहतचं संपूर्ण नाव म्हणजे फुल फॉर्म आहे त्याचा सायन्स एक्सेलन्स फॉर हेल्थ थ्रू ॲग्रिकल्चरल ट्रान्सफॉर्मेशन. फुल फॉर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. सेहत हा राष्ट्रीय मिशन मोड कार्यक्रम आहे. आणि सेहत उपक्रमामध्ये पोषण आणि सार्वजनिक आरोग्यावरती भर देण्यात आलेला आहे. भारतामध्ये उपचारात्मक आरोग्य सेवेपासून प्रतिबंधात्मक आरोग्याकडे संक्रमण करण्याशी हा उपक्रम संबंधित आहे. उद्देश लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आजचे आपले 12 मे 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.